नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर या विषयातील आज आपण पॉप्लिटियल फोसा या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. त्यामध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन, त्यानंतर त्याचे काय बाउंड्रीज किंवा रिलेशन्स, त्यासोबत त्याचा कंटेंट, एखादी डायग्रॅम आणि त्याचा क्लिनिकल ॲनाटॉमी, तर हे सर्व पॉईंट्स आपण पॉप्लिटियल फोसा संबंधित पाहणार आहे. तर हा प्रश्न तुम्हाला SAQ किंवा LAQ जास्त चान्सेस आहेत ह्याचे SAQला विचारण्यासाठी, तर त्या दृष्टीने ह्याचा अभ्यास करा. तुम्हाला जेवढ्या मी नोट्स देत आहे तेवढ्या संपूर्ण व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या, संपूर्ण एकदा वाचा व नंतर त्याची पाठांतराची प्रॅक्टिस करा. जर तुम्ही एकदा समजून घेतलं की काय पॉईंट्स लिहायचेत, कसे लिहायचेत, तर तुम्हाला तो व्यवस्थित क्वेश्चन एक्झाममध्ये अटेम्प्ट करता येईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये जे मी नोट्स सांगत आहे ते एकदा तुम्ही स्वतःच्या नोट्समध्ये लिहून घ्या, स्वतःच्या हाताने लिहून घ्या. आणि BMS संबंधित फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे, इतर टॉपिकचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा प्लेलिस्टमध्ये जाऊन अवश्य पहा. तसंच व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा, त्याची लिंक टेलिग्राम चॅनलवर अपलोडेड आहे. तर पाहूयात पॉप्लिटियल फोसा. इट इज अ शॅलो डायमंड शेप डिप्रेशन ॲट द बॅक ऑफ नी जॉईंट. पॉप्लिटियल फोसा म्हणल्या तुम्ही दोन गोष्टी लक्षात आल्या पाहिजे तुमच्या लगेच. पहिलं तर डायमंड शेप डिप्रेशन आणि दुसरं ॲट द बॅक ऑफ नी जॉईंट. म्हणजे ह्या दोन्हीवरून तुम्हाला कन्फर्म होतं की आपल्याला आन्सरमध्ये काय लिहायचं आहे. कधी कधी पॉप्लिटियल फोसा, क्युबॉइटल फोसा ह्या 2-4 पॉईंटमध्ये कन्फ्युजन होतं. तर हे सुरुवातीचा पहिला पॉईंट आहे. त्यानंतर करस्पॉन्ड्स टू द क्युबॉइटल फोसा ऑफ द फोरआर्म. तर मी तुम्हाला आत्ता म्हणलं, तर फोरआर्मचा जो क्युबॉइटल फोसा असतो त्याचप्रमाणे नी जॉईंटचा असतो, त्याला पॉप्लिटियल फोसा असं म्हणतात. त्यानंतर बाय द लोअर एंड ऑफ फिमर अँड अप्पर एंड ऑफ टिबिया. कसा फॉर्म झाला आहे? लोअर एंड ऑफ फिमरनी आणि अप्पर एंड ऑफ टिबियानी. तर ह्या दोन बोन्सनी पॉप्लिटियल फोसा फॉर्म होतो. डायमंड शेप डिप्रेशन असतं. त्यानंतर त्याच्या बाउंड्रीज म्हणजे काय, तर त्याच्या आजूबाजूला काय काय स्ट्रक्चर्स किंवा कोणते गोष्टी आहेत. तर सुपेरो लॅटरली. सुपेरो म्हणजे काय? वरच्या बाजूनी. लॅटरल म्हणजे बाहेरच्या बाजूनी. तर वरून बाहेरच्या साईडून काय असतं? सुपेरो लॅटरली बायसेप्स फिमोरिस ही मसल असते. त्यानंतर सुपेरो मिडियली आतल्या साईडून सेमीटेंडनस, सेमी मेम्ब्रेनस, सोबतच ग्रॅसिलिस, सार्टोरियस आणि ॲडॅक्टर मॅग्नस हे मसल असतात. तर तुमच्या साईडला तुम्हाला तिथे डायग्राम दिसत असेल, जे आपण सुरुवातीला म्हणलं की वरती लोअर एंड ऑफ फिमर असतो आणि खाली अप्पर एंड ऑफ टिबिया. अशा प्रकारे मध्ये जे डायमंड शेपचा डिप्रेशन दिसत आहे त्याला पॉप्लिटियल फोसा असं म्हणतात. आणि तिथे तुम्ही बॉर्डर्स क्लिअरली पाहू शकता. सुपेरोमेडियल, सुपेरोलॅटरल, इन्फेरोमेडियल आणि इन्फेरोलॅटरल. जर तुम्ही असा डायमंड इमॅजिन केला तर तुमच्या लगेच त्या बॉर्डर लक्षात राहतील. त्यानंतर इन्फेरोलॅटरली लॅटरल हेड ऑफ गॅस्ट्रोनिमस मसल असते आणि प्लॅन्टरिस पण असतं. त्यानंतर इन्फेरोमेडियली मेडियल हेड ऑफ गॅस्ट्रोनिमस मसल. त्यानंतर रूफ म्हणजे काय? छत. तर वरती काय आहे? त्याच्या डीप फेशिया किंवा पॉप्लिटियल फेशिया आहे. तसंच सुपरफिशियल फेशियामध्ये स्मॉल सॅफिनस वेन असतात, क्युटेनियस नर्व असतात, त्यामध्ये पोस्टेरियर क्युटेनियस नर्व, मेडियल क्युटेनियस नर्व, पेरोनियल किंवा सुरल कम्युनिकेटिंग नर्व हे सुपरफिशियल फेशियामध्ये असतात. आणि फ्लोअर म्हणजे काय? तर खालचं. तर फ्लोअरमध्ये काय? अबाव टू डाऊनवर्ड्स म्हणजे वरून खाली काय आहेत? पॉप्लिटियल सरफेस ऑफ द फिमर, कॅप्सूल ऑफ द नी जॉईंट अँड द ऑब्लिक पॉप्लिटियल लिगामेंट. आणि तिसरं पॉप्लिटियल मसल कवर्ड बाय इट्स फेशिया. तर हे झाले पॉप्लिटियल फोसाचे बाउंड्रीज. काय बघितलं आपण? 4 बाउंड्रीज बघितल्या. त्यानंतर रूफ आणि फ्लोअर बघितलं, म्हणजे टोटल 6 गोष्टी. तर एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या त्याच्या बाउंड्रीजमध्ये. त्यानंतर पॉप्लिटियल फोसाचे कंटेंट्स म्हणजे त्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात? तर पॉप्लिटियल आर्टरी अँड इट्स ब्रांचेस, द पॉप्लिटियल वेन अँड इट्स ट्रिब्युटरीज, द टिबियल नर्व अँड इट्स ब्रांचेस. काय आलं? पॉप्लिटियल फोसा आहे म्हणल्यावर पॉप्लिटरी आर्टरी त्याच्या ब्रांचेस, पॉप्लिटियल वेन त्याच्या ट्रिब्युटरीज आणि टिबियल नर्व त्याच्या ब्रांचेस. त्यानंतर द कॉमन पेरोनियल नर्व अँड इट्स ब्रांचेस, द पोस्टेरियर क्युटेनियस नर्व ऑफ द थाय, जेनिक्युलर ब्रांच ऑफ द ऑब्च्युरेटर नर्व, पॉप्लिटियल लिम्फ नोड्स आणि फॅट. तर हे सर्व कंटेंट्स आहेत पॉप्लिटियल फोसाचे. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं? त्याचा अर्थ, इंट्रोडक्शन, त्याचा शेप कुठे असतं ते पाहिलं. त्याच्यानंतर त्याच्या बाउंड्रीज 6 आणि आता कंटेंट्स. आणि तुम्हाला इथे साईडला डायग्राम दिसत असेल. सायटिक नर्व जी असते ती वरून येते, त्याचं 2मध्ये डिव्हिजन होतं, टिबियल नर्व आणि कॉमन पेरिनियल नर्व. तर त्या पॉप्लिटियल फोसामध्ये टिबियल नर्व आणि कॉमन पेरिनियल नर्व हे कंटेंट आहेत. तर जसं तुम्ही थेरी लिहाल त्यासोबतच 1 ते 2 डायग्रामसुद्धा तुम्हाला जेवढ्या लक्षात येतील तेवढ्या तिथे मेन्शन करायच्या, ड्रॉ करायच्या, जेणेकरून मार्क तुम्हाला स्कोरिंग होता. आणि पॉप्लिटियल फोसामधील शेवटचा पॉईंट तो म्हणजे त्याची क्लिनिकल ॲनाटॉमी किंवा अप्लाइड ॲनाटॉमी. पॉप्लिटियल आर्टरी अन्युरिझम म्हणजे काय? तर पॉप्लिटियल आर्टरीची जी वॉल आहेत, आर्टरियल वॉल, त्यांचं स्वेलिंग होतं, त्याला आपण पॉप्लिटियल आर्टरी अन्युरिझम असं म्हणतो. त्यानंतर PAES म्हणजे पॉप्लिटियल आर्टरी एन्ट्रॅपमेंट सिंड्रोम. त्यानंतर ACL आणि PCL टियर, अँटिरियल क्रुशियल लिगामेंट आणि पोस्टेरियर क्रुशियल लिगामेंट. त्यानंतर पोस्टेरियर डिस्लोकेशन ऑफ द नी जॉईंट, पॉप्लिटियल पल्स ड्यू टू ऑब्स्ट्रक्शन इन द फिमोरल आर्टरी. फिमोरल आर्टरीमध्ये ऑब्स्ट्रक्शन असल्यामुळे पॉप्लिटियल पल्स व्यवस्थित येत नाही. त्यानंतर पॉप्लिटियल ॲप्सेस म्हणजेच पस फॉर्मेशन होतं तिथे. आणि टिबियल नर्व डॅमेज.
तर हे सर्व क्लिनिकल ॲनाटॉमी आहेत पॉप्लिटेल फोसाच्या. तर ह्या होत्या पॉप्लिटेल फोसा संबंधित शॉर्टमध्ये नोट्स. यावर तुम्हाला SAQ विचारला जाऊ शकतो, तर व्यवस्थित त्या दृष्टीने स्टडी करा. एवढ्या नोट्स तुम्हाला SAQसाठी पुरेशा आहेत. तर या सर्व स्वतः लिहा, वाचा आणि त्या रिवाईज करा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये लवकरात लवकर शेअर करा. तसंच BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतरसुद्धा टॉपिकचे व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहेत, ते एकदा तुम्ही अवश्य जाऊन पहा. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपला BMSचा व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे, तो जर तुम्ही जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर तुम्ही तिथे जाऊन जॉईन करू शकता. तर भेटूया आपण पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.